आजचं लेक्चर सुरू करण्याआधी एक सुविचार. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. कारण मित्र, जेव्हा तुम्ही एक मोठं ध्येय तुमच्या उराशी बाळगता तेव्हा लोक नक्कीच तुमच्याकडून हसतात. तुमच्याकडे बघून लोक नक्कीच हसतात. जर तुम्ही म्हटलं की मला कलेक्टर व्हायचं आहे तर लोक तुमच्याकडे बघून हसतील. ते म्हणतील तू कसला कलेक्टर होशील, 10वीत तुला 50%, 9वीत तू नापास, 12वीत तू बाउंड्रीवर पास. अशा प्रकारे लोक तुमची टीका करतील आणि लोक तुमच्यावर हसतील. पण मित्र हो, तुम्ही हे जे ध्येय तुमच्या उराशी बाळगले हे तुम्ही नक्कीच पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे खचून जाऊ नका. तुमचं लक्ष जे आहे तुम्ही त्याच्यावर, तुमच्या ध्येयावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तुमचं ध्येय नक्कीच तुम्ही संपादित करसाल. विद्यार्थी मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपण प्राचीन इतिहासाची जी आपण सिरीज सुरू केली बेसिक, आपण त्यासाठी इतिहासाचं पुस्तक जे आहे हे आपण रेफर करतो इयत्ता 6वीचं. मित्र, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे बेसिक लेक्चर आहे आणि बेसिकसाठी इतिहासाचं 6वीचं हे जे आहे पुस्तक हे नवीन अभ्यासक्रमानुसार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. मित्र, आज आपण सुरू करणार आहोत एक नवं लेक्चर, ते म्हणजे वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये आपण वैदिक वाङ्मयाविषयी बघणार आहोत. वैदिक संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था कशी होती, त्यांचं दैनंदिन जीवन कसं होतं, तेव्हा शेती कशा प्रकारे केली जायची, पशुपालनाचा त्यांचा जो व्यवसाय होता तो कसा होता, त्यांची आर्थिक आणि तेव्हाची सामाजिक जी जीवन होतं ते कसं होतं, याविषयी विद्यार्थी मित्र हो आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर धर्मकल्पना काय आहे आणि शासन व्यवस्था तेव्हाची कशी होती वैदिक संस्कृतीच्या काळामध्ये, आपण त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, आपण वैदिक वाङ्मय यापासून आपण सुरू करू. तर वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानलं जातं. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली आहे. वेदातील काही सूक्ते जी आहेत ती स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा जी आहे संस्कृत होती. आपणा सर्वांना माहीतच आहे की आपल्या भारताची सर्वात प्राचीन भाषा ही संस्कृत आहे आणि वैदिक कालखंडापासून वैदिक वाङ्मयातही संस्कृत भाषा होती. वैदिक संस्कृतीच्या वेळी संस्कृत भाषा जी होती ही आपली होती आणि वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील एक मूळ ग्रंथ मानला जातो. वैदिक वाङ्मयामध्ये ऋग्वेद हा जो आहे हा एक त्या काळातला एक मूळ आणि अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ मानला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेद हाच जो ग्रंथ हा सर्वात पहिला ग्रंथ आहे. ठीक आहे, तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, वेद किती तर वेद 4. ऋग्वेद आहेच आणि ऋग्वेदासोबत अजून 3 आहेत. एक यजुर्वेद, एक सामवेद, अथर्ववेद, अशा प्रकारे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना आपण संहिता असं म्हणतात. ठीक आहे ना, म्हणजे ऋग्वेदाची संहिता असेल म्हणजे ऋग्वेद संहिता असेल, यजुर्वेदाची संहिता म्हणजे यजुर्वेदाचा ग्रंथ असेल म्हणजे यजुर्वेद संहिता असेल, तशीच सामवेद संहिता आणि अथर्ववेद संहिता, अशा प्रकारे 4 वेदांच्या 4 संहिता. वेद म्हणजे जाणणे. वेद म्हणजे काय तर वेद म्हणजे जाणणे. आणि काय जाणणे तर कुठलं ना कुठलं ज्ञान जाणणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आहे. तिचा अर्थ जो आहे हा ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले आणि वेदांना श्रुती असेही म्हणतात. मित्र हो, श्रुती म्हणजे ऐकणे. बरोबर, श्रुती म्हणजे ऐकणे. मी कुठली गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही ती ऐकताय आणि अशा प्रकारे काही गोष्टी ज्या आहेत, अशा प्रकारे काही कथा ज्या आहेत, हे कथा जे आहेत हे मौखिक स्वरूपातून पठण करून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती ऐकवेल, ती सांगेल, तो त्याची श्रुती करेल, तो त्याला ऐकेल आणि अशा प्रकारे ही पूर्णची पूर्ण जी परंपरा आहे ही परंपरा अशा प्रकारे चालत आली विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले आणि वेदांना श्रुती असेही म्हणतात. लक्षात ठेवा, वेदांना श्रुती असेही म्हणतात. या ठिकाणी मंडन करतो श्रुतीला. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेद संहिता.
संहिता माहिती, संहिता म्हणजे ग्रंथ, तर ऋग्वेद ग्रंथ, ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. आता ऋचा काय, तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. ऋचा म्हणजे स्तुती करणे, म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचा जो म्हणजे आपण जे देव वगैरे आपले आहेत तर देवाची आपण स्तुती करतो, आपण त्यांची स्तुती सुमनं गातो पद्याच्या स्वरूपात. पद्य म्हणजे काय, तर गीत, ठीक आहे ना. एक असतं गद्य, एक असतं पद्य. पद्य म्हणजे पोएट्री, ज्याला पोयम म्हणतो. म्हणजे पद्यात म्हणजे आपण देवाची स्तुती करतो आणि त्याच्यासाठी जे रचलेलं पद्य आहे त्याला आपण ऋचा असं म्हणतो, ठीक आहे. तर अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. अनेक ऋचा एकत्र गुंफायच्या आणि एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेले जे काव्य होतं त्याला सूक्त म्हणतात. म्हणजे एक आपण काव्य तयार केलं त्याला म्हणायचं सूक्त, आणि त्याच्या जे आहे त्याच्या जे स्तुतीचा जे वापर केला ते झाली ऋचा. यजुर्वेद संहिता काय, म्हणजे यजुर्वेद ग्रंथाविषयी. तर यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र बघा. यजुर्वेद मित्र हो, यजुर्वेद, यजुर्वेदच्या या शब्दाच्या आधी य येतो आणि यज्ञ याच्यापूर्वी जो अक्षर आहे तो य आहे. यजुर्वेद या शब्दाच्या पहिलं अक्षर जे आहे ते य अक्षर आहे आणि यज्ञ या शब्दामध्ये जे पहिलं अक्षर आहे ते सुद्धा य आहेत. म्हणून त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता यजुर्वेदचा य आणि यज्ञेचा य, यजुर्वेद यज्ञ. त्यामुळे यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. आणि यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे, केव्हा पठण करायचं आणि कसं पठण करायचं याच्याविषयी मार्गदर्शन या संहितेमध्ये आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेल्या त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. विद्यार्थी मित्र हो, काही सूक्तांचा मराठी भाषेत तर त्या ठिकाणी दिला आहे. चला हे आपल्या महत्त्वाचं नाही आहे. आपण आता पुढे बघू सामवेद संहिता. आपण ऋग्वेद संहिता पाहिलं. ऋग्वेदामध्ये काय तर स्तुती आहे, म्हणजे देवाची स्तुती आहे. यजुर्वेदामध्ये काय तर यज्ञात म्हटले जाणारे जे मंत्र आहेत, मंत्र वगैरे जे आहेत ते यजुर्वेदामध्ये आले. आता सामवेदमध्ये काय, तर काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल. मंत्र होते त्या मंत्राचं गायन आता या ठिकाणी यजुर्वेदामध्ये मंत्र आले आणि मंत्राचं गायन सामवेदामध्ये आलं. काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात यंत्रगायन केले जाईल. ते गायन कसं करावं याचं मार्गदर्शन सामवेद संहितेत केले गेले आहे. आणि भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा एक मोठा वाटा आहे, जे आपलं भारतीय संगीत आहे, ठीक आहे. भारतीय संगीताविषयी मी तुम्हाला आपण जेव्हा आर्ट्स अँड कल्चरचे आपण जेव्हा व्हिडिओ घेऊ तेव्हा मी भारतीय संगीत त्या ठिकाणी आपल्याला एक मोठ्या आपण प्रमाणात आपण त्याला अभ्यासू. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की भारतीय संगीत जे आहे या भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा एक मोठा वाटा आहे. आता अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटावर, दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे. अथर्ववेदामध्ये औषध वनस्पतींची माहिती दिलेली आहे. दुखण्यावर काय काय म्हणजे उपाय आहेत, संकटावर आपण कशा प्रकारे त्याच्यावर मात करावी, म्हणजे या सर्व गोष्टींचा या ठिकाणी अथर्ववेदामध्ये त्याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. सर्व गोष्टींवर एक उपाय त्याच्यामध्ये माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसं करावं याचंही मार्गदर्शन त्या अथर्ववेदाच्या त्या ग्रंथामध्ये म्हणजे अथर्ववेद संहितामध्ये दिसून येतं. संहिताच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली आणि त्यांचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मण ग्रंथ काय या ठिकाणी उल्लेख आला आहे. तर ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा. आपण बघितले वेद 4 आहेत. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, सामवेद आहे, ठीक आहे. आता या वेदांचा वापर यज्ञविधीमध्ये कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात, ठीक आहे. आणि प्रत्येक वेदाचे स्वतंत्र म्हणजे प्रत्येक वेद आहे, 4 वेद आहेत, प्रत्येक वेदाचे एक स्वतंत्र त्यांचे ब्राह्मण ग्रंथ पण आहेत. आता आरण्यके काय, आरण्यके पण एक या ठिकाणी एक संकल्पना आहे. आरण्यके काय, तर अरण्यात जाऊन बघा, आरण्य म्हणजे अरण्य, ठीक आहे. आरण्यके त्याचा तुम्ही जर का संधी विग्रह जर केला तर
अरण्य असं कळतंय, तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे. तुम्ही अरण्यात जावा, अरण्यामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चिंतन करा आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला जे ज्ञात होईल ते तुम्ही ग्रंथामध्ये मांडलं, त्याला म्हटलं आपण आरण्य ग्रंथ. ठीक आहे. यज्ञविधी पार पडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. म्हणजे जेव्हा आपण यज्ञ पार पाडतो, बघा विद्यार्थी, प्रत्येक ठिकाणी यज्ञ म्हणजे यज्ञ फार म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञाचं काय महत्त्व होतं, कारण सर्व यज्ञातच सुरू आहे. ऋग्वेद यज्ञाच्या वेळी जे देवी देवता असेल त्याचं आपण काय करू, स्तुती करू. सामवेदामध्ये काय, तर सामवेदामध्ये आपण त्या ठिकाणी काय, सामवेदामध्ये आपण त्यांची स्तुती करताना त्याचे कशा प्रकारे आपण त्यांचे म्हणजे ते गायन स्वरूपात आपण त्यांना ते हे करू, जे मंत्रोच्चार आहे तो मंत्र आपण गायनाच्या स्वरूपात करू. आता यजुर्वेद काय, तर यजुर्वेद म्हणजे काय, यजुर्वेद म्हणजे यज्ञ जे आहे ते यज्ञामध्ये मंत्रोच्चार होईल त्याचं काय. आणि अथर्ववेद या प्रत्येक वेदाचा जो उपयोग आहे हा यज्ञविधी पार पाडताना कशा प्रकारे त्याची चूक न होता तो पार पाडावा याची खबरदारी जी आहे हे आरण्यक या ग्रंथामध्ये घेतलेली आहे. आता उपनिषद, तर उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. ठीक आहे. जन्ममृत्यूसारखा घटनाबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळत नाही, अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे हे रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. विद्यार्थी मित्रांनो, 1500 वर्षांचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय जे आहे हे अतिशय महत्त्वाचं साधन आहे. चला तर आपण वैदिक वाङ्मयाविषयी बघितलं आहे. आता आपण कुटुंब व्यवस्थेविषयी बघूया. कुटुंब व्यवस्था आणि तेव्हाचं दैनंदिन जीवन कसं होतं ते बघूया. यावरची थोडा आपण आता प्रकाश टाकूया. तर वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. आपल्याला माहीतच आहे वेदकाळामध्ये काय होती, एकत्र कुटुंब पद्धती होती. ठीक आहे. विभक्त कुटुंब नव्हते, एकत्र होतं, संयुक्त होते. आणि कुटुंबातील कर्ता पुरुष जो होता हा घराचा प्रमुख होता. त्यालाच घराचा पुरुष म्हणजे गृहाचा प्रमुख म्हणजेच गृहपती तो झाला. ठीक आहे. आज राष्ट्राचा प्रमुख राष्ट्रपती, तेव्हा गृहाचा घराचा प्रमुख गृहपती. ठीक आहे. आणि गृहपतीच्या परिवारास त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावाचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार, अशा सर्वांचा त्या ठिकाणी समावेश असेल. आणि ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. बघा, कुटुंब व्यवस्था जी होती पुरुषप्रधान होती. ठीक आहे. म्हणजे पुरुष जो आहे हा कर्ता असायचा म्हणून पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. बघा मित्रांनो, हे काही स्त्रियांचे नाव आहेत, या ठिकाणी उल्लेख केला आहे त्यांनी. तर वैदिक साहित्यामध्ये ह्या काही विद्वान ज्या स्त्रिया होत्या, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी ह्या ज्या होत्या यांचा उल्लेख वैदिक साहित्यामध्ये आढळतो. परंतु काय झालं, हळूहळू जे स्त्रियांवरील बंधने आहेत हे वाढत गेले. ठीक आहे ना. म्हणजे स्त्री पुरुषांमध्ये बसू शकत नाही, ती संस्कृत वाचू शकत नाही, म्हणजे तिच्यावरची काय बंधने वाढत गेली. आणि त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील जे स्थान आहे हे दुय्यम होत गेलं, अधिकाधिक दुय्यम होत गेलं. अशा प्रकारे म्हणजे स्त्रियांची स्थिती आपण जर वैदिक काळात, वैदिक संस्कृतीच्या काळात जर आपण बघितली तर मित्रांनो, स्त्रियांची जी स्थिती होती ही चांगली स्थिती त्या ठिकाणी आढळून येते. ठीक आहे. नंतर वेदकाळातील घरे जी होती मातीची किंवा कुडाची असत. आता कूड म्हणजे काय, तर गवत किंवा वेलीचे जाडसर तट्टे बनवायचे. गवत असते किंवा वेलीचे जे जाडसर तट्टे आहेत यांना विणून काय त्याच्या म्हणजे त्यांना विणून त्याच्यावर काय शेण लावायचं आणि त्याच्यावर माती लिंपायची. शेण आणि माती लिंपून त्याच्यापासून एक भिंत तयार होते. आजही आपण गावात वगैरे जातो खेड्यापाड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये, तेव्हा आपल्याला असे तट्ट्या वगैरे दिसतात है ना. तट्ट्या म्हणजे काय, तर तुम्हाला आता काही वेगळं सांगायची गरज नाही, आपण सर्व ग्रामीण भागातून आहोत आणि ह्या आजही गोष्टी आहेत, अवेलेबल आहेत. ग्रामीण भागात आपण गेलो तर आपल्याला ते नक्कीच बघाव्यास मिळतात. तर शेण माती लिंपून वगैरे त्या भिंतीला त्याला पण कूड म्हणतो. तर या घराच्या जमिनी शेणा मातीने सावरलेल्या असत आणि घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जातात. ठीक आहे ना. म्हणजे घरासाठी शब्द कोणते, तर गृह किंवा शाला. ठीक आहे. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू,
सातू, तांदूळ या तृणधान्याचा समावेश होतो. सातू म्हणजे काय, तर सातू म्हणजे बार्ली होतं. ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो. या तृणधान्याचा समावेश होतो, त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असतात. ठीक आहे. आणि वैदिक वाङ्मयामध्ये यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द जे आहेत हे कशासाठी म्हणजे आढळतात, तर यव म्हणजे काय, यव म्हणजे सातू. यव म्हणजे सातू, मी सांगितल्याप्रमाणे सातू म्हणजेच बार्ली. ठीक आहे. यव म्हणजे सातू आणि गोधूम म्हणजे गहू. गोधूम हा शब्द गहू होऊ शकते. MPSCमध्ये हा प्रश्न विचारेल की वैदिक काळामध्ये कुठल्या शब्दाला काय नाव होतं. गोधूम देईल, त्याच्यासमोर गहू लिहेल, तांदूळ, ज्वारी जे काय असेल ते लिहेल, तर तुम्हाला तो योग्य त्या ठिकाणी पर्याय निवडून तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत मी याला अंडरलाईन करून ठेवतो. यव म्हणजे सातू, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ. ठीक आहे ना. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या पेपरमध्ये येऊ शकतात. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थाचाही त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी समावेश होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं या ठिकाणी घराचा एक म्हणजे वेदकाळातील घर आहे. बघा या ठिकाणी म्हणजे यांनी कशा प्रकारे हे घराचं पूर्ण लुक बघा यांचा कसा आहे. हे तट्ट्या वगैरे वरून त्यांनी हे शेड केलं आहे. कशा प्रकारे इथं म्हणजे प्राणी वगैरे आहेत, इथं लोक काम करताना दिसतात. कशा प्रकारे यांनी ते चित्र दिलं आहे बघा. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रेही ते वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा वापरायचे. विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा पण ते घालायचे आणि सोन्याचे दागिनेसुद्धा ते वापरत असत. एक निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीही होईल. बघा, एक निष्क नावाचा गळ्यातील दागिना लोकप्रिय असावा असं म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण त्याचा जो म्हणजे तिचे आढळलेला निष्क नावाचा गळ्यातील जो दागिना आहे हा लोकप्रिय असावा असं आपण त्या ठिकाणी मानू शकतो. ठीक आहे. आणि तेव्हाचा पैसा होता, कारण आता मी इकॉनॉमिक्सच्या त्या ह्याच्यामध्ये प्रवेश करणार नाही. इकॉनॉमिक्सची कन्सेप्ट आहे तेव्हा पैसा वगैरे काय होता, तर तेव्हा बार्टर सिस्टम जी होती म्हणजे तेव्हा काही पैसे वगैरे नव्हते, तर तुम्ही हा मनी घ्या किंवा हे दागिने घ्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला तुम्ही काही म्हणजे धान्य द्या किंवा अशा प्रकारे तेव्हा चालत. त्यामुळे हा जो निष्क नावाचा पैसा होता हा खरेदी विक्रीसाठीही याचा उपयोग केला जात असावा असं या ठिकाणी म्हणजे आपण एक अंदाज व्यक्त करतो. ठीक आहे. आता गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्य ते वापरत असत. आता मित्रो याच्यावर तर प्रश्न येणे हे आहे, पण लक्षात ठेवा तरी की तेव्हा संगीत होतं आणि संगीतामध्ये त्या काळात ह्या गोष्टी सर्व डेव्हलप झाल्या होत्या. या सर्वांचा त्यावेळीच म्हणजे त्या काळामध्ये विकास झाला होता. त्या काळात डमरू, मृदंग, झांजा वगैरे. गायन वादन तर चला ठीक आहे, गायन आणि वादन, नृत्य वगैरे ठीक आहे, पण वाद्यामध्ये पण डमरू वगैरे ह्या गोष्टीचा आणि विणेचा हा जो विकास त्यावेळी झाला म्हणजे खरंच तेव्हाच्या लोकांना कलेची आवड नक्कीच होती. आणि कलेला मी सांगितल्याप्रमाणे हडप्पामध्ये आपण म्हणजे जे आपलं जुनं जे सिंधू संस्कृती पाहिली त्याच्यामध्ये पण आपण ते म्हणजे त्या व्यक्तीची एक हे बघितली होती मूर्ती. म्हणजे आपल्या भारतामध्ये किती पुरातन काळापासून आपण कलेला मान्यता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. कलेचं माहेरघरच आपलं हे भारत आहे आणि आपल्याच भारतातून विविध प्रकारच्या कलेचा म्हणजे आपला भारत हे कलेचं माहेरघर आणि आपल्या भारतातूनच भरपूर लोक कला शिकून बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या देशामध्ये डेव्हलप केली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आता शेती बघू, पशुपालन बघू काय आणि आर्थिक आणि सामाजिक जीवन त्या काळात कसं होतं. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. ठीक आहे. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराने त्यांची म्हणजे नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळा बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय याचाही विचार केलेला आढळतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, अथर्ववेदामध्ये या पण गोष्टी आहेत. ठीक आहे ना. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड जी आहे, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी जे आहेत आणि त्यावरील उपाय याचाही विचार केलेला त्या ठिकाणी आढळतो आहे. आणि खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. विनिमय म्हणजेच ते बार्टर सिस्टम. म्हणजे तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना गाय द्या,
म्हणजे आज जसं आपण पैसे, आज आपल्याकडे 10 रुपयाची नोट आहे, 50 रुपयाची नोट आहे, 500ची आहे, 1000ची आहे, आता हजार नाही आहे, 2000ची नोट आहे, ठीक आहे ना. अशा प्रकारे तेव्हा पैसा म्हणजे काय, तर तेव्हा पैसा म्हणजे गाय होती. गाय द्या, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, अशा प्रकारे म्हणजे गायींना विनिमयाचं माध्यम म्हणून त्याचा उपयोग केला जाई. आणि त्यामुळे गायींना एक विशेष किंमत त्या ठिकाणी होती आणि इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून एक विशेष काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल, ठीक आहे ना. होऊ शकतं की आता लोक म्हणजे आता पैसा जर असेल, आजकाल पैशासाठी लोक दरोडे घालतात, चोरी करतात. तेव्हाच्या काळामध्ये आपण एक विचार करू शकतो की तेव्हाचा पैसा म्हणजे गाय असेल तर मग कोणाची गायीच पडून न्यायची आहे ना. त्याच्यामुळे मग पैसा चोरी, तेव्हाच्या काळातला पैसा म्हणजे गाय, मग गाय चोरून घेऊन पळून जायची. अशा प्रकारे सुद्धा तेव्हा होत होतं. त्याच्या म्हणजे त्या गोष्टी होऊ नयेत, म्हणजे होत असेलच नक्की, तर पण त्या गोष्टी होऊ नयेत याची विशेष काळजी त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी घेतली जायची. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसाळून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. त्यांना कळलं की हा जो प्राणी आहे घोडा, हा घोडा चांगला वेगानं पडतो आणि याला जर आपण माणसाळलं म्हणजे तो आता म्हणजे हे झाला, ठीक आहे, माणसाळला, आणि त्याला आपण जर रथाला जोडलं तर वेदकालीन म्हणजे आपले म्हणजे तेव्हाचे जे पण काम वगैरे होईल त्यांचं पटकन होईल, ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये लोक निष्णात होते असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. आणि वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. आऱ्यांची चाके बघा, या ठिकाणी आरे हे हे चाक आहे ना, याला आऱ्यांची चाके म्हणतात, ठीक आहे. आऱ्याची ठिकाणी चाकं होती. भरीव चाकापेक्षा आऱ्याचे चाक वजनाचे हलके असे आणि घोडा जोडलेली आऱ्यांच्या चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. बघा या ठिकाणी मित्रांनो एक खाली चित्र दिलं आहे. बघा हा एक माणूस आहे, कोण आहे, समोर अश्व म्हणजेच घोडा आहे, ठीक आहे. घोडाने त्याला त्यांनी रथ वगैरे बांधला आहे, वेदकालीन रथ आहे. त्याचे चाकं वगैरे बघा, ते आऱ्याचे चाकं आहेत आणि आऱ्याचे चाकं म्हणजे भरीव त्या चाकापेक्षा हलके असतात, वजनाने हलके असतात आणि वजनाने हलके असल्यामुळे मग ते चांगल्या प्रकारे ते वेगवान तो रथ चालू शकतो, ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा जो आहे हा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. विद्यार्थी मित्र हो, हे जे 4 वर्ण जे आहेत हे समाजात केव्हा होते, तर वैदिक काळात हे जे होते हे सर्व वर्ण होते, ठीक आहे. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या आणि जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली, ठीक आहे. आणि आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले होते. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, जे गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ होता, ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम यशस्वीरीतीने पार पडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थ आश्रम. आता या काळामध्ये काय, या काळामध्ये पुरुषांना काय कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली जे कर्तव्य आहेत ते पत्नीच्या सहाय्याने पार पाडावी. सर्वात पहिले ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे तुम्ही विद्या घ्या. विद्या झालं की नंतर मग तुम्ही समाज कार्यासाठी तुम्ही कुटुंब वगैरे आणि याच्यासाठी तुम्ही वेळ द्या. म्हणजे गृहस्थाश्रमात तुम्ही स्वतःचं आयुष्य जे आहे तो तुमचा त्या टप्पा तुमचा जो आहे तो सेकंड टप्पा जो आहे तुमचा त्याच्यामध्ये गेला गृहस्थाश्रममध्ये. आणि या गृहस्थाश्रमाच्या काळात मी सांगितल्याप्रमाणे काय होतं की पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली जी कर्तव्य आहेत ही पत्नीच्या साहाय्याने, जर लग्न वगैरे झालं आता तो सेटल झाला चांगला, म्हणजे सेटल म्हटल्यापेक्षा तो डुबला लग्न झालं म्हणजे झाला तो आता गेला, तो पाण्यातच गेला. म्हणजे सेकंड स्टेजमध्ये त्याचं कामडाऊन सुरू झालं, ठीक आहे. कर्तव्य पत्नीच्या साहाय्याने तो पार पाडत असत. आणि अशी अपेक्षा असे की जो तिसरा आश्रम आहे म्हणजे वानप्रस्थाश्रम, या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावं. म्हणजे आता तो थकला आता या सर्व गोष्टींपासून, सांसारिक जीवनापासून आता त्यानं याचा त्याग करून तो आता घरादाराच्या मोहाचा त्यानं सर्व त्याग करून आता त्यानं काय करावं, दूर निघून जावं, ठीक आहे. आणि मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी त्यानं राहावं, म्हणजे आता तो जंगलात राहान आणि अत्यंत साधेपणाने त्यानं जगावं, ठीक आहे.
नंतर चौथा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम. या टप्प्यावर मनुष्यानं सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावं आणि फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत त्याचा होता. ठीक आहे. आता बघा विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य परंपरा आपण म्हणजे जे आहे इथे सर्व त्याचे शिष्य बसले, समोर गुरु आहे. हा गुरु त्यांना काहीतरी नॉलेज देतो, काहीतरी त्यांना ज्ञान सांगतो आहे. होऊ शकते वेदांविषयी काहीतरी सांगत असेल. हे सर्व विद्यार्थी आहेत. म्हणजे यांचं हे जे आहे हे सध्या ब्रह्मचर्याश्रम आहे. ठीक आहे ना. कुठला ते ब्रह्मचर्याश्रम आहे. आणि ब्रह्मचर्याश्रम तर गृहस्थाश्रम आहे. नंतर हेच जे विद्यार्थी आहेत त्यांचं लग्न वगैरे होऊन ते संसाराच्या मार्गाने लागतील आणि त्याच्यानंतर मग ते वानप्रस्थाश्रम. नंतर मग हे जे विद्यार्थी समोर यांच्यासमोर गुरूंसमोर जे विद्यार्थी बसलेत, हे ज्यांचे शिष्य बसलेत, हे शिष्य मग वनात निघून जातील, एकटे राहतील. नंतर त्याचा जीवनाचा शेवटचा टप्पा म्हणजे आता हे जे विद्यार्थी या गुरुसमोर बसलेत हे गुरु म्हणजे हे गुरु बनतील. म्हणजे यांचं पण असं म्हणजे त्या गुरुचं दिसते पूर्ण पांढरे केस झाले, यांचे सर्वांचे काळे केस होत अजून. ठीक आहे ना. तर मग यांचे पण पांढरे केस होतील आणि मग यांच्यासमोर असे विद्यार्थी मग चालले, मग त्यांची ते सायकल अशा प्रकारे ते चालायचं. ठीक आहे. तर 4 गोष्टी होत्या, 4 आश्रमातून जावं लागायचं. सर्वात आधी तो मग शिक्षण घेईल. शिक्षण घेतल्यानंतर मग तो संसारिक जीवन जगेल. नंतर त्यांनी संसारिक जीवनाचा सर्व त्याग वगैरे करून त्यांना सर्व सोडून तो वनात जाईल आणि सर्वात शेवटी त्यानं स्वतःचा जो अर्थ आहे जीवनाचा, मनुष्य जन्माचा अर्थ तो समजून घेण्यासाठी त्यांना संन्यास आश्रम. अशा प्रकारे 4 आश्रम होते. तर धर्मकल्पना, तर वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळं, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते. ते जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत, त्याला हवी असे म्हणत. आणि अशा तऱ्हेनं अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. आता यज्ञ म्हणजे काय? तर यज्ञ म्हणजे हा बघा, हा खाली एक ऋषी आहे, एक ऋषी आहेत. ते ऋषी त्या ठिकाणी यज्ञ करतात. त्या ऋषीच्या हाती त्या ठिकाणी त्यामध्ये काही टाकायचं, काही पदार्थ टाकण्यासाठी त्यांच्याकडे त्या ठिकाणी एक मोठी एक पे दिसते, पड दिसते. ठीक आहे ना. तर ते काही त्यात पदार्थ त्यात अर्पण करतील. त्या पदार्थाला हवी म्हणायचं. जे पदार्थ टाकतील, त्या तूप वगैरे जे काय असेल त्यांचं ते साहित्य जे टाकतील ते झालं हवी. आणि हवी अर्पण करण्याची जी विधी आहे, हे विधी म्हणजे यज्ञ आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे यज्ञ आहे. आणि सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम जे आहेत हे अतिशय म्हणजे अधिकाधिक कठीण होत गेले आणि ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यापुढे वाढत गेले. पुढे चालताना मग अतिशय महत्त्व वाढत गेलं यज्ञाचं. खूप साऱ्या प्रकारचे यज्ञ आले. मग यज्ञ करणारे तर लोक पाहिजे. मग यज्ञ करणारे लोक मग त्यांचं अचानक काय झालं, त्यांचा पण म्हणजे त्यांचं महत्त्व जे आहे ते वाढायला लागलं. ठीक आहे. आणि वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात त्याचाही विचार केला होता. म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हे नियमित असणं सृष्टीचक्र त्यांना माहिती पडलं होतं. आणि सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. ठीक आहे. ऋत आपण आज म्हणतो ऋतू, तेव्हा म्हणतो ऋतू असं म्हणायचे. आणि प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकट येतात, तशी होऊ नये म्हणून प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी. कोणी सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाते. तेव्हाची शासन व्यवस्था कशी होती बघूया. तर वेदकाळामध्ये प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे. बघा, ग्रामवसाहतीचा एक प्रमुख, त्याला ग्रामणी म्हणायचं. आणि अनेक ग्रामवसाहतीचा समूह म्हणजे 20. ठीक आहे ना. एक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख ग्रामणी, अनेक ग्रामवसाहतीचा प्रमुख म्हणजे 20 आणि त्याच्या प्रमुखाला 20 पती. अनेक 20 मिळून जन तयार होत असं. ठीक आहे. भरपूर सारे 20 मिळून काय एक जन तयार होत असं. आणि पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले, जेव्हा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात जेव्हा ते स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले गेले. आणि जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जायचे. जो जन आहे त्या जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. आणि प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही त्या राज्याची काय होती कर्तव्य होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. त्या राज्यकारभार चालवण्यासाठी त्या राजाला काय अधिकारी पाहिजे की नाही. जसं आजच्या काळामध्ये आपण अधिकारी होणार आहोत. आज काही अधिकारी आहेत, विद्यमान आहेत. हे अधिकारी काय करतात, हे अधिकारी हे राज्यकारभार चालवण्यासाठी
म्हणजे जेवढं पण आहे हे सरकार चालवण्यासाठी, राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांना मदत करतात. त्याचप्रमाणे तेव्हाही होतं, राजा होता, राजाच्या खाली काही अधिकारी होते, ते अधिकारी राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी त्या ठिकाणी राजाला काय करायचे, सहाय्य करायचे. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूघ असे म्हणत. ठीक आहे, म्हणजे जो करवसुली करायचा तो होता भागदूघ म्हणजे काय, तर भाग म्हणजे वाटा, म्हणजे जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणे, तो भागदूघ. ठीक आहे ना, म्हणजे जन म्हणजे सर्व लोक होते, म्हणजे एक मोठा त्या ठिकाणी एक म्हणजे एक काय म्हणू शकतो आपण, एक मोठं एक शहर असेल किंवा मोठा त्या ठिकाणी एक वंश चालवणारा कोणी राजा असेल. ठीक आहे, एक राजा होता आणि तो राजा काय करेल, त्या राजाच्या प्रजेमध्ये जेवढे पण लोक आहेत ते काय करायचे, कर द्यायचे आणि कर गोळा करायचं काम जो होता, म्हणजे तेव्हाचा जो इन्कम जमा करणारा जो होता, ठीक आहे ना, जो कर गोळा करणारा जो होता तो होता भागदूघ. हा भागदूघ होता. आणि राजाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी सभा समिती होती, विधत आणि जन अशा 4 संस्था होत्या. ठीक आहे, सभा, समिती, विधत आणि जन. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा होती, समिती होती, विधत आणि जन अशा 4 संस्था होत्या आणि यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विधत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे त्यावेळी, कारण वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रियांना महत्त्व होतं. ठीक आहे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्त्रियांचं महत्त्व कमी झालं. विद्यार्थी मित्रांनो, वैदिक काळामध्ये स्त्रियांना महत्त्व होतं. आणि राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत, राज्यातील जे ज्येष्ठ व्यक्ती होते त्यांना त्याच्या मंडळास म्हणायचं सभा. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती, एक सर्वसाधारण जी होती ती होती समिती, आणि एक व्यक्तीचं एक विशिष्ट जे ज्येष्ठ जे मंडळी होते ते होते त्यांची जे आहे त्यांची होती सभा. समितीमध्ये लोकांचा सहभाग त्या ठिकाणी असे. पुढे वैदिक विचारप्रवाह, स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेले धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. नंतर एक हिंदू या नावाने एक ओळखला जाऊ लागले एक धार्मिक प्रवाह विद्यार्थी मित्रांनो हिंदू या नावाने ओळखला गेला. ठीक आहे, म्हणजे ज्यांच्या विचारप्रवाहामध्ये स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय त्या ठिकाणी नंतर निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेले धार्मिक प्रवाह नंतर हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. आणि प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारा धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण आता त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी काय सांगतो की प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. ठीक आहे ना, म्हणजे यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था याच्या व्यतिरिक्त काहीतरी आहे. कारण काय झालं, यज्ञविधीमुळे काय झालं, यज्ञामुळे जे यज्ञ करणारे जे लोक होते, यज्ञ करण्यासाठी जे लोक होते, जे व्यक्ती होते, त्यांचं महत्त्व एवढं वाढलं. मग त्यांनी सुरू काय केलं, त्यांनी लोकांवर अन्याय अत्याचार सुरू केले. त्यांनी अतिशय त्यांनी स्वतःला देवाचीच एक प्रकारे त्यांनी उपाधी लावली की आम्ही स्वतः देव आहो, अशा प्रकारे त्यांनी हे सुरू केलं. आणि या सर्व देवाच्या हे जे धार्मिक प्रवाहामध्ये हे जे एवढी मोठी जी तफावत निर्माण झाली, लोकांमध्ये त्या ठिकाणी असमानता निर्माण झाली, हे सर्व दूर करण्यासाठी नंतर काही नवीन त्या ठिकाणी धार्मिक प्रवाह त्या ठिकाणी अस्तित्वात झाले. आणि त्या धार्मिक प्रवाहाचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट याच्यामध्ये करणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्र जय महाराष्ट्र. धन्यवाद लेक्चर बघितल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद. आणि आधीचं लेक्चर नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ लाईक करा, याला शेअर करा आणि कृपया करून हे चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.